हां, आज काय बनवू? डाळ कॅबेजची भाजी. ओके. तर इथे तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी ॲड केलं आहे जिरं, मोहरी आणि एक कांदा परतला की आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट इथे ॲड करायची आहे. लसूण अद्रकची पेस्ट छान झाल्यानंतर एक ते बारीक चॉप केलेला टोमॅटो मी इथे ॲड केला आहे. यामध्ये ॲड करायचं आहे हळद, तिखट आणि मीठ आणि मी काळा मसाला इथे ॲड केला आहे. काळा मसाल्याने खूप छान टेस्ट येतो. तर एकदम सिंपल भाजी आहे आणि खायला खूप टेस्टी वाटते. तर याला टमाटरला आपल्याला झाकून ठेवायचे आहे, छान शिजू द्यायचे आहे. टमाटर झाल्यानंतर मी इथे चणा डाळ ॲड करणार आहे. चणा डाळ मी 4-5 तास आधी भिजवून ठेवली होती, ती ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला कॅबेज ॲड करायचं आहे. कॅबेज मी लांब असे कट करून घेतले, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी वगैरे कुठल्या प्रकारचं ॲड करायचं नाही. ही भाजी आपल्याला तेलामध्ये आणि टमाटरमध्येच होऊ द्यायची आहे. तर अशा प्रकारे या भाजीला 2-3 वेळा फिरवून घ्यायचं आहे मध्ये आणि झाकून ठेवून छान शिजू द्यायचं आहे. ते यामधलं पाणी पूर्ण जाईपर्यंत छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे. ही भाजी जेवढी सिंपल आहे तेवढीच खायला टेस्टी आहे आणि तुम्ही लंचसाठी किंवा टिफिनसाठी ही भाजी देऊ शकता. फुलके आणि चपातीसोबत खूप छान टेस्टी वाटते ही भाजी. तर अशा प्रकारे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघत आहे तेही नक्की कॉमेंट करून सांगा. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी 2-3 वेळा भाजीला छान असं फिरवून घेतलं होतं. तर यामधलं पाणी जाईपर्यंत आपल्याला ही भाजी पूर्णपणे छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आता आपली भाजी छान झालेली आहे. यामधली चणा डाळ पण छान शिजलेली आहे. त्यानंतर मी इथे ॲड केलं आहे फ्रेश कोरिअँडर. तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.